तसेच मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार विजेता गुरु आणि तदनंतर पहिल्या मॅचमध्ये जो संघ पराजयाला सामोरा गेला त्यांचा देखील आम्ही इथे महत्त्वाचा मान सन्मान करतो. सन्मान चिन्ह देऊन तुम्हाला देखील सन्मानित केलं जाईल. मस्करवाडी आपला प्रतिनिधी पाठवून द्यायचा आहे आणि सन्मान चिन्हाचा स्वीकार देखील करायचा आहे. गुरु याला आपण पाहतोय जगन्नाथची विठ्ठलची मातने यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. ज्येष्ठ नागरिक या खोनोली गावचे यांच्या शुभ हस्ते आम्ही ही मानाची जर्सी मात्र गुरुला सुपूत करणार आहोत. अक्षय येतोय बॉलिंग मार्क वरती. स्पर्धेची आपण पाहतोय मानाची जर्सी दिली जाते अर्थातच वर्गांच्या माध्यमातून खोनोलीकरांच्या माध्यमातून त्याचा देखील तुम्ही स्वीकार करायचा आहे. प्लीज तुम्ही असाल तर जरूर या. अर्थातच आपण पाहतोय कैलासवासी कृष्णजी जाधव माजी सरपंच यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय कुमार अनिल कृष्णजी जाधव यांच्या माध्यमातून ही सन्मान चिन्ह लाभले गेलेत. थँक्यू सो मच साहेब. आणि टीम मस्करवाडी तुम्ही देखील यायचं आहे आणि या सन्मान चिन्हाचा स्वीकार देखील करायचा आहे. संघाची धाव संख्या फलकावरती आता पाहायला मिळत आहेत 10 धावा. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. यावेळी देखील आपण पाहतो इनसाइड आउट एक चांगला फटका पाहायला मिळतो. याच्यावरती देखील धावा मिळणार आहेत 4 आणि या 4 धावेने मात्र आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले थेट आकड्यावरती. मेंटेटरी पॉवर प्लेचं षटक आहे पहिलं आणि या संघाचा स्ट्रायकर गोलंदाज आहे. याच दरम्यान पाहिले तर कॅच देखील ड्रॉप झाली होती मे बी आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय या कॅच ड्रॉप होत असताना त्याची उदाहरणाचा मात्र आपण पाहतोय अगदी फायदा घेतला जातोय. कॅच ड्रॉप झाली तर मॅच मध्ये जरूर रंगत निर्माण केली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल आतापर्यंत 14 धावा ठोकल्यात 5 बॉल पूर्ण होताना. अजून एक फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक असेल. यावेळी मात्र कॅच कंप्लीट केली जाते. किशोर होता. किशोर मात्र करत नाहीये चूक. विकेटचं पतन. बॅटर यावेळी मात्र आता फलंदाज दीपक यावेळी माघारी जाताना पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस एक गड्याच्या मोबदल्यामध्ये संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा 14 देखील पाहायला मिळतात. मस्करवाडी टीम आपणास विनंती करतो आपला जर प्रतिनिधी मैदानावरती उपस्थित असेल तर जरूर या आणि या सन्मान चिन्हाचा देखील स्वीकार करा. कारण की तुमचा सन्मान करणं गरजेचं आहे. तुम्ही पराजय झालाय परंतु आमच्या या स्पर्धेची ओळख तुमच्या जवळ असावी या कारणास्तव तुम्हाला सन्मान चिन्ह देऊन सन्मानित देखील केलं जाईल. टीम मस्करवाडी संघ आपला प्रतिनिधी देखील पाठवून द्यायचा आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा आल्या होत्या. अक्षय यांचा खरपूस समाचार घेतला. त्यानंतर मात्र मुंबई पोलीस महेंद्र माही मात्र त्याच्यावरती फटका खेळलाय. गॅप वरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षक असेल. चेंडू फील्ड करतोय. फेकी करतोय. दुसऱ्या धाब्याचा कॉल परंतु फेकी थोडीशी मात्र आपण पाहतोय लेट होती. या कारणास्तव या 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. या 2 धाब्याने संघाची धावसंख्या आता मात्र धावफलकावरती जाऊन पोहोचले. 16 धावा.
डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळालाय महेंद्रच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज पुढे सरसावून पुन्हा एकदा क्रॉस पॅटेड खेळायचा होता, लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा होता, परंतु नाहीयेत. यावेळी देखील आपण पाहतो डॉट बॉल येतोय. बिंदी गेंद महेंद्र यांच्या माध्यमातून आपण पाहतो. चेंडू टप्पा पडल्यानंतर वारंवार आतल्या बाजूला टर्न केला जातो आणि याच दरम्यान आपण पाहतो निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळत आहेत. मागील 2 चेंडूंचा विचार केला तर डॉट बॉल येताना पाहायला देखील मिळाले. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती स्थिर आहे. वाईट बॉल, एक्स्ट्राची रन, अतिरिक्त धाव आपण पाहतोय आणि एक्स्ट्राच्या रनने संघाची धावसंख्या आता मात्र आपण पाहतोय बढती घेते. संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा या देखील आपण पाहतोय आणि 17 धावा धावफलकावरती पहिल्या 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर लगावले गेलेत. फटका खेळलाय. यावेळी मात्र आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने किशोर असेल 2 बाउन्स चेंडू फील्ड करतोय आणि फिकी देखील करतोय. याच्यावरती फक्त एक सिंगल रन येते आणि सिंगल रन येत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. 4 बॉल कंप्लीट झालेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 18 पाहायला मिळतात. शेवटचे 2 बॉल महेंद्र टू बॅटर रघु पवार. रघु यांच्या बॅटमधून इनसाइड आउट खेळून काढला जातो फटका. यावरती आपण पाहतो डीप वरती क्षेत्ररक्षक असणार आहे. चेंडू फील्ड करते. स्ट्रायकिंग एंड वरती जोरदार फेकी आहे. तोपर्यंत अगदी मात्र आपण पाहतोय या 2 धावा देखील वेगाने पूर्ण केल्या जातात. आता या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 20 धावा पाहायला मिळतात. 5 बॉल पूर्ण होताना संघाची धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. शेवटचा बॉल महेंद्र टू बॅटर रघु पवार. पुढे सरसावून खेळलाय. चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय क्षेत्ररक्षक दूर राहतोय आणि यावेळी देखील आपण पाहतोय चेंडू पासून दूर राहत असताना त्याच दरम्यान या 2 धावा देखील पाहायला मिळत आहेत. या 2 धावेने धावफलक पुढे जाईल. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपण पाहतोय 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 22 धावा. या जमवलेत 22 धावा. पहिल्या 2 ओव्हरच्या अखेरीस टीम गायमुखवाडी संघाच्या माध्यमातून. गायमुखवाडी संघ आपण पाहतोय येणाऱ्या हंगामामध्ये म्हणजे 2025-26 या हंगामामध्ये नवीन एंट्री आहे. नवीन प्रवेश मात्र आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशन मध्ये ज्यांच्या माध्यमातून घेतला जातो. एक दमदार खेळ पहिल्या 2 ओव्हरमध्येच गायमुखवाडी या संघाचा पाहायला मिळाला. कारण की टॉस लॉस झाली होती त्यांना मात्र आमंत्रित केलं बॅटिंगसाठी आणि अगदी त्यांनी ते आव्हान स्वीकारलं आणि मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि यावेळी मात्र आपण पाहतोय पहिल्या 2 ओव्हर मध्ये 22 धावा बनवल्या जात आहेत. हो या रितेशच्या पहिल्या बॉल वरती घुटना टेक तमाशा एक बॅटर पाहिलं तर अमोलच्या बॅट मधून दमदार षटकार रिझनला पीट करणारा मॅक्सिमम 28 रन ऑन स्कोर बोर्ड. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. व्हाईट गोल्ड एडिशनची बॅट आपणास पाहायला मिळते ज्याच्या हातामध्ये चॅम्पियनची बॅट आहे आणि तसाच एक दमदार खेळ देखील चॅम्पियन सारखा खेळ देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सटीक सटीक यॉर्कर पाहायला मिळालाय. टो क्रशर पाहायला मिळाला रितेशच्या माध्यमातून. मागील चेंडूवरती 6 धावा खर्च केल्यानंतर मात्र या अगदी मात्र आपण पाहतोय लेगबायच्या स्वरूपाच्या एक सिंगल रन आपणास पाहायला मिळते. एक चांगला चेंडू हाताळलाय. मागील चेंडूवरती आपण पाहतोय खरपूस समाचार घेतला परंतु या चेंडूवरती त्यांनी देखील बॉल सुनावलेत त्याच्या गोलंदाजीमधील. या सिंगल रनने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3री ओव्हर प्रगतीपथावरती आहे. शरीरापासून दूर ठेवला जातोय. बॅट स्विंग तर केले परंतु बॅटचा आणि बॉलचा काडी मात्र संपर्क होत नाही. याच कारणास्तव पुन्हा एकदा निर्धाव बॉल पाहायला मिळतोय. बिंदी गेंद पाहायला मिळते. 3 बॉल कंप्लीट झाले रितेशचे. अलंगूत कार्पेट घेऊन काढला जातो. किशोर होते फंबल होतोय. बॅकअप महेंद्रचा होता. याच्यावरती 2 धावा बनवल्या जातात आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जास्त आकार घेत नाहीये परंतु आकार बदलते आणि हेच धावफलकाला मात्र गरजेचं असतं. स्ट्राईक रोटेशन खूप महत्वाचं असतं. या 2 धावेने संघाची धावसंख्या 31 वरती जाऊन पोहोचली आहे. 31 रन ऑन स्कोर बोर्ड.
मिसफील्ड आणि मिसफील्डच्या जोरावरती आपणास पाहायला मिळतोय हा दमदार चौकार. पाहिलं तर रघु पवारच्या बॅट मधून आलेला आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिझल्ट. अगदी इनफिल्ड वरती आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात होता, डीप वरती कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. याच कारणास्तव मात्र आपण पाहतो डीप वरती आउटफील्ड थोडीशी फास्ट पाहायला मिळाली त्या क्षेत्रामध्ये आणि याच कारणास्तव या 4 धावा देखील आल्यात. आणि या 4 धावा येत असताना संघाची धावसंख्या 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. या ओव्हर मधील 5 बॉल कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते धावा 35. स्ट्रायकिंग एंड वरती फेकी तर जरूर केले. कलेक्शन थोडंसं चुकलं जातं. यावेळी सचिन होते लॉंग ऑफ रिझन वरती आपण पाहतोय ना, त्याच दरम्यान फेकी चांगली होती परंतु कलेक्शन थोडंसं विकेट किपरच्या माध्यमातून चुकलं जात आहे. आणि या 2 धावा येतात आणि या 2 धावेने धावफलक आकार बदलतोय. संघाची धावसंख्या आता बढती घेत असताना धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 37 रन ऑन स्कोर बोर्ड. 3 ओव्हरच्या अखेरीस 3 ओव्हरचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अजून देखील तो अमोल आहे. तो अमोल मात्र आपण पाहतोय मैदानावरती तैनात आहे. जो अमोल ज्याच्या बॅटमधून मोठे फटके आले आता शेवटच्या ओव्हरमध्ये कसे फटके येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. आणि शेवटची ओव्हर कोण हाताळणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्पीडअप घ्यायचं, जास्त वेळ कोणी घेऊ नका. वारंवार आम्हाला देखील आयोजक वर्गांच्या माध्यमातून कॉल येतोय, जास्त वेळ कोणालाही घेऊ द्यायचं नाही याची देखील नोंद घ्यायची. जो संघ जास्त वेळ घेईल त्या संघाला पॅनल्टीला देखील सामोरं जावं लागेल याची देखील नोंद घ्या. मस्करवाडी संघाचा देखील आम्ही इथे महत्त्वाचा मान सन्मान करतोय आयोजक वर्गांच्या माध्यमातून. धन्यवाद मस्करवाडी संघ, तुम्ही देखील या स्पर्धेमध्ये आपला संघ नोंदवलात आणि या स्पर्धेला तुमच्या माध्यमातून 4 छान लावायचे काम देखील केले, त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. थँक्यू. दोन तर डॉट घेतले. यावेळी आता अंतर पार करत असताना चेंडू आर पार फरार होतोय. यावरती देखील मिळत आहे 6 धावा अमोलच्या बॅट मधून. दमदार षटकार. पहिल्या 2 चेंडूवरती शांत तर ठेवलं होतं परंतु आता शांत ठेवणं थोडंसं अवघड पडतंय. या 6 धावेने संघाची धावसंख्या 43 रन ऑन स्कोर बोर्ड. 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. यावरती देखील आडव्या बॅटीने खेळून काढला जातोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून 4 धावा अजून एकदा लिहिल्या जात आहेत या ओव्हर मध्ये. काय पाहायला मिळतं, पहिल्या 2 चेंडूवरती बोलबाला राहिला होता या गोलंदाज राजचा. त्यानंतर मात्र अमोल येतोय आणि अमोलच्या बॅट मधून आलेले 2 फटके धावफलकाला आकारणी देत आहेत. संघाची धावसंख्या आता धावफलकावरती 47 धावा पाहायला मिळाल्यात. अजून एक बैठा फटका. क्षेत्ररक्षक अगदी जागेवरती उभा केला होता आणि यावेळी रितेश करत नाहीये कोणतीही चूक, म्हणजे तो बॅटर त्याच्या बॅट मधून या मॅच मध्ये भरपूर साऱ्या धावा आल्या काही मुकवाडी संघासाठी. तो मात्र आता शांतपणे माघारी चाललाय. अगदी मात्र आपण पाहतोय तुफानाला शांत करण्यामध्ये यश आलंय गोलंदाज राज यांना. विकेटचं पतन, विकेट क्रमांक आपण पाहतोय विकेट क्रमांक 2 माघारी जाताना पाहायला मिळते. या ओव्हर मधील 5 बॉल पूर्ण झालेत. शेवटचा बॉल आहे आणि येणारा नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती खेळ करेल.
समीर येतोय. नवीन फलंदाज समीर असणार आणि या इनिंग मध्ये शेवटचा बॉल तो सामना करणार आहे. शेवटचा बॉल आणि याच्यावरती आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅटर आउट होताना पाहायला मिळतोय. धाव कोणती येणार नाही या चेंडूवरती, विकेट जरूर येणार आहे, म्हणजे तिसरी विकेट गमावली जाते. आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला तर 47च धावा आपणास पाहायला मिळणार आहेत. 48 धावांचं आव्हान दिलं जात आहे केंद्रश्री 11 फडतरवाडी या संघाला, अर्थात टीम गायमुखवाडी संघाच्या माध्यमातून. चला दोन्ही संघांना सूचना देतो, लगेचच मैदानाच्या आतमध्ये तुम्ही देखील याच्या मॅचला देखील सुरुवात करायची आहे. यानंतर होणार आहे आम्ही टॉसच्या दिशेने जातोय. आयोजक वर्गांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. सेकंड राऊंडच्या मॅचच्या दिशेने आम्ही वळणार आहोत, याची देखील नोंद घ्यायची आहे. कॅप्टन जळव संघ आणि कॅप्टन मसुगडेवाडी संघ प्लीज या. जळव आणि मसुगडेवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन यायचे टॉस करण्यासाठी, कारण की सेकंड राऊंडचा सामना आम्ही यानंतर खेळवतोय. आणि ही मॅच सेकंड राऊंडच्या मॅचेस आपणास 3 ओव्हरच्या पाहायला मिळतील, याची देखील नोंद घ्यायची आहे. जास्त वेळ कोणी घेऊ नका, टॉस केला जाणार आहे. टॉस का बॉस या मंचावरती टॉस केला जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. जळव विरुद्ध मसुगडेवाडी टॉस करण्यासाठी लगेचच उपस्थित राहतील. आणि तसेच पाहायला गेलं तर या मॅचचा टॉस आम्ही दुय्यम फेरीचा टॉस आम्ही माननीय सन्माननीय आदरणीय श्रीमान राजू तोडकर साहेब यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. राजू तोडकर साहेब या आणि तुमच्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस करतो, याची देखील नोंद घ्यायची आहे. प्रत्येक संघाला एक विनंती असेल, प्रत्येक संघाच्या कॅप्टनला एक विनंती असेल मित्रांनो, जो संघ पराजयाला सामोरा जाईल ना त्यांचा देखील आम्ही इथे महत्त्वाचा मान सन्मान करतो. त्या मान सन्मानाचा स्वीकार तुमचा कॅप्टन येऊन इथे करेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. जो संघ पराजय होईल त्या संघाला विनंती करेल जरूर या आणि आमच्या आयोजक वर्गांच्या माध्यमातून तुमचा देखील सन्मान चिन्ह देखील घेऊन जायचं, याची देखील नोंद घ्यायची आहे. अक्षय स्ट्रायकिंग एंड वरती आहे, नॉन स्ट्राइक एंडला पाहायला गेलं तर किशोर आपणास पाहायला मिळतोय.
अक्षयची चर्चा करायला गेला ना मित्रांनो, तर अक्षय एक युवा उद्योजक आहे आणि अगदी आपण पाहतोय पुणे शेजारी पेठ शिवापूरमध्ये त्याचं देखील हॉटेल आहे आणि तो दर शनिवार रविवार आपण पाहतोय स्पर्धा खेळण्यासाठी येत असतो. अशी अक्षयची ओळख आहे आणि गेली आपण पाहतोय 3 ते 4 वर्षापासून उद्योगामध्ये उतरलेला आपण पाहतोय युवा उद्योजक आणि मागील स्पर्धेमध्ये आपण पाहतोय नानांच्या माध्यमातून आपणास एक शब्द दिला गेला की आपण खेळाडू तर चांगले बनवतोय, आपला असोसिएशन आपण पाहतोय अगदी महाराष्ट्रभर प्रसिद्ध देखील होत आहे, परंतु त्याचबरोबर आपण प्रत्येक वर्षामध्ये कमीत कमी 5 उद्योजक देखील बनवणार आहोत याची देखील नोंद घ्यायची आहे. असं मात्र आपण आज अक्षय पाहायला मिळाला. अक्षयच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती सिंगल रन आणि आता स्टॅकिंग एंडवरती किशोर येतोय. किशोरवरती जरूर सर्वांच्या नजरेत, कारण की किशोरचा खेळ प्रत्येकाला पाहायला आवडतो. प्ले अँड मिस डॉट बॉल येतोय, कमी गतीने हाताळला जातोय, अगदी पाहतोय अगदी सफल झाला. त्यानंतर मात्र आपण पाहतोय बॅट स्विंग केली, परंतु डॉट बॉल येताना पाहायला मिळाला जातोय. 2 बॉल कंप्लीट होत आहेत. संघाची धावसंख्या आता मात्र स्थिर असणार आहे 1 या आकड्यावरती. लेग बायच्या स्वरूपाची धाव आपणास पाहायला मिळेल. 3 बॉल कंप्लीट. संघाची धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. तब्बल पाहायला गेलं तर या मॅच मध्ये टार्गेट असणार आहे 48 धावांचं आव्हान आहे. फटका पुढे सरसावून अगदी मात्र आपण पाहतो डान्सिंग नावची ट्रॅक कव्हर मध्ये घेऊन काढला जातोय आणि याच्यावरती सिंगल रन. सिंगल वरती समाधानी व्हावे लागेल, कारण की बॅकअप होता आणि बॅकअप होत असताना यावेळी धावा अडवल्या जात आहेत. त्या सिंगल रनने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते 3 धावा. 4 बॉल कंप्लीट झालेत आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेलं तर 3 धावा पाहायला मिळत आहेत. बीमर बॉल आहे, नो बॉल आपणास पाहायला मिळेल, म्हणजे येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट असणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे. एक एक्स्ट्राची रन. संघाची धावसंख्या आता 4 वरती जाऊन पोहोचली. आता लय मध्ये येण्यासाठी, टच मध्ये येण्यासाठी किशोरसाठी एक संधी समोरून चालून आले. फ्री हिटचा चेंडू आहे, याच्यावरती जर मोठा फटका खेळला तर जरूर लय मध्ये येऊ शकतो किशोर साळुंखे. पुढे सरसावून फटका खेळला जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन बॅकवर्ड वरती हा फटका खेळलाय. फ्रीचा पुरेपूर समाचार. 4 धावा येत आहेत फ्रीच्या चेंडूवरती. आता या ओव्हर मधील चेंडू कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 5 बॉल कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात 8 धावा. एक शेवटचा बॉल ट्रॅकिंग एंड वरती पुन्हा एकदा किशोर साळुंखे. सरळ दिशेला खोदून काढलाय, याच्यावरती धावा किती येतील? 1 बाउन्स अजून एक येतोय आपणास टीम पडतरवाडी संघासाठी किशोरच्या बॅट मधून चौकार. आणि या चौकारांची ओव्हर संपते. ओव्हर संपत असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती बिनगडी बाद 12 धावा टीम पडतरवाडी संघ. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गायमुखवाडी संघाकडून ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतात राजूजी असतील. चला मॅचला करूया सुरुवात. जास्त वेळ कोणी घेऊ नका प्लीज. यानंतर होणारी मॅच देखील टॉस झालाय आणि सेकंड राऊंडच्या मॅचेस आम्ही सर्व 3 ओव्हरच्या खेळतो याची देखील नोंद घ्यायची आहे. टॉस विन झाली होती जळव संघ आणि त्यांनी कळवलं की आम्ही प्रथमतः बॅटिंग करतो, कारण की आम्हाला बॅटिंग करायला आवडते. कॅप्टन गुरु बोलून गेलाय आणि आमंत्रित केलंय फिल्डिंगसाठी मसुगडेवाडी संघाला, याची देखील नोंद घ्यायची आहे. हो, यावेळी अक्षय होता. अक्षयच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरतून यावेळी देखील टोकल्या जात आहेत, टांगल्या जात आहेत धमाका, म्हणजेच 10 धावा. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 18 रन ऑन स्कोर बोर्ड. 18 धावा धावफलकावरती अगदी पाहायला मिळत आहेत.
मागील ओव्हरचा विचार करायला गेलं तर शेवटच्या 2 चेंडूवरती किशोरच्या बॅटमधून सलग 2 चौकार आले होते. तदनंतर मात्र या ओव्हरची दमदार सुरुवात अक्षय सावंकेच्या बॅटमधून. अजून एक फटका खेळलाय चेंडूने आकाशाला तर मिठी मारली आणि अगदी मात्र आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग रिझन पुन्हा एकदा तो 7-12 अक्षय सावंकेने स्वतःच्या नावावरती करून ठेवलाय. याही चेंडूवर त्यांचा दुसरा षटकार येतोय आणि या षटकार येत असताना संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते 24 या आकड्यावरती. रिप्ले टेलिकास्ट पाहायला मिळतोय. काय करकन फिरला जातोय आणि सरकन चेंडूला आपण पाहतो पाठवून दिलाय सीमारेषे पार. अक्षयच्या बॅटमधून दमदार षटकार. ज्यावेळी क्षेत्ररक्षक होता त्याच्या हाताखालून त्याच्या मात्र हातामधून निसटून अगदी मात्र आपण पाहतोय अफलातून अजून एक शॉट. अफलातून अजून एक फटका येतोय. या 4 धावा येतात आणि या 4 धावेने तब्बल 28 चा आकडा आता गाठला जातोय या ओव्हर मध्येच. की काय आपण पाहतो या मॅच मध्ये एंटर करताना देखील पाहायला मिळते टीम फडतरवाडी संघ. पहिल्या ओव्हरचा विचार करायला गेला तर कमी धावा खर्च केल्या गेल्या होत्या, परंतु आता येणाऱ्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय पहिल्या 3 चेंडूवरती तब्बल 16 धावा खर्च केलेत. महागडी षटक पाहायला मिळते काय मुकपाडी या संघासाठी. यावेळी उभं केलंय. यावेळी मात्र आपण पाहतोय शरीरावरती फेकी केला जातोय. चेंडू कमी गतीने हाताळला जातोय. चेंडूवरती थोडीशी बोटे फिरवली जात आहेत. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. या ओव्हर मधील आपणास पाहायला मिळतोय चौथा चेंडू डॉट येताना पाहायला मिळतोय. यावरती देखील आपण पाहतोय सिंगल रन येते आणि या सिंगल नेची संघाची धावसंख्या धावफलकावरती बढती घेते. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आहे स्ट्रायकिंग एंड वरती किशोर सावंके. डॉट बॉल. ओव्हर संपते. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेले तर 29 धावा बिनगडी बाद टीम फडतरवाडी. समीकरण असे असेल रिक्वायर रन रेट आपण पाहतोय 9.50 चा आणि येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 19 धावांची गरज याची देखील नोंद घ्यायची आहे. तसेच पाहायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडिया SBI लाईफ इन्शुरन्स जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी SBI लाईफ इन्शुरन्स आपण पाहतो. यांच्या वतीने ऍडवायझर अर्थातच बाळासाहेबजी मातने घेऊन आलेत आपल्या सर्वांसाठी खुश खबर. अर्थातच विशेषतः खेळाडूंसाठी आपण पाहतो टर्म इन्शुरन्स फक्त 5,000 रुपये वार्षिक मध्ये आपण पाहतोय 5 लाखाचा टर्म इन्शुरन्स वयाच्या 60 वर्षापर्यंत भरलेले सर्व पैसे रिटर्न मिळतील. एक चांगली गोष्ट आपण पाहतो. एक चांगली ऑफर आपल्या सर्वांना असेल. जरूर ऍडवायझर बाळासाहेबजी मातने यांच्याशी देखील तुम्ही संपर्क साधू शकता. नो बॉल थ्रोचा नो बॉल आहे म्हणजे गोलंदाज या स्पर्धेसाठी आपण पाहतो दंडित असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. टोटल 4 धावा आम्ही धावफलकावरती जोडतोय कारण की 2 पॅनल्टीच्या धावा आपण पाहतो ज्या फडतरवाडी संघाला मिळत आहेत त्या धावफलकावरती जोडल्या जातात. एक धावून घेतलेली एक 9 रन टोटल 4 धावा जोडत असताना समीकरण बदललं जात आहे. बदली गोलंदाज गणेश येतोय. सिंगल रन येते. मेसी स्ट्रोक पाहायला मिळालाय ज्याच्यावरती फक्त एक सिंगल रन आणि या सिंगल नेशी संघाची धावसंख्या आता 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती तोच अक्षय आपणास पाहायला मिळेल ज्याच्या बॅटमधून मागील ओव्हर मध्ये 2 मॅक्सिमम आले होते. असा अक्षय आपणास पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंड वरती. 11 मध्ये बनवायचे आहेत धावा 14.
व्हाईट बॉल एक्स्ट्राची रन आता 11 मध्ये बनवायचे आहेत 13 धावा. हा चेंडू लीव्ह केला जातोय कारण की अक्षयला माहिती आहे धावा येत आहेत, एक्स्ट्राच्या येत आहेत तर येऊ देत. आणि त्याच दरम्यान आपणास पाहायला मिळाली एक एक्स्ट्राची रन. आता संघाची धावसंख्या 35 वर जाऊन पोहोचली. 11 मध्ये हवे 13 धावा. 13 जमवायचे आहेत 11 चेंडूमध्ये. जर अक्षय असेल तर लवकरात लवकर या धावा देखील बनवल्या जाऊ शकतात. स्विच थोडासा चेंडू टर्न केला जातोय शरीराच्या दिशेने. चेंडू काटा बदलतोय, कोण बदलतोय. यावेळी एक रन कंप्लीट. दुसऱ्या धावेचा कॉल, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. 2 धावा येतात आणि या 2 धावींची आता संघाची धावसंख्या 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 37 रन ऑन अ स्कोर बोर्ड. ग्रामीण क्रिकेट आपण पाहतोय जे मात्र गावच्या नावासाठी खेळलं जातं, असोसिएशनच्या नावासाठी खेळलं जातं. एक महत्वाची बाब या हंगामामध्ये आपण पाहतोय सह्याद्री क्रिकेट असोसिएशनची संपूर्ण कोर कमिटी अर्थातच विद्यमान अध्यक्ष रामजी सावंत असतील, उपाध्यक्ष सचिनजी जाधव साहेब, खजिनदार आपण पाहतोय अर्थातच विजयदादा सावंके साहेब असतील, त्यानंतर संपूर्ण सचिव विजयजी सबका, सदस्य वर्ग सतीजी जाधव, कल्पेजी सबका, संपूर्ण सदस्य वर्ग यांच्या माध्यमातून एक निर्णय घेतला गेला की या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनमुळे आपलं आता अस्तित्व उभं आहे. आणि अगदी याच अस्तित्वासाठी आपण पाहतोय आपल्या टी शर्ट वरती देखील आपल्या सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचा लोगो असावा. आणि तोच आपण पाहतोय प्रत्येक संघ या ग्रामीण विभागामध्ये टी शर्ट वरती आपल्या संघाचा लोगो घेऊन फिरतोय असे मात्र आपला असा हे संपूर्ण ग्रामीण संघ पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती चौकार येत असताना संघाची धावसंख्या आता 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. थोडासा क्षेत्ररक्षक पाहायला गेलं तर जवळ होता, बॉन्डलाईन पासून दूर होता आणि याच कारणास्तव या 4 धावा आलेत. माफी असावी 41 धावा आहेत, याची देखील नोंद घ्यायची आहे. यावेळी देखील आपण पाहतोय चेंडू कट केला जातोय, टर्न होतोय, टॉट होतोय आणि आता येणारे 7 बॉल आणि विजयासाठी 7 धाव्यांची गरज. येणारे 7 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय 7 धाव्यांची गरज असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. फटका खेळलाय, फ्लॅटेड बनेल का? एस यावेळी फ्लॅट येतोय आणि मॅक्सिमम देखील येतोय. एसचा षटकार आहे आणि या षटकाराने 6 धावा मायनस केल्याचं आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 1 धाव्यांची गरज आहे. जास्त वेळ प्लीज कोणी घेऊ नका, लगेचच मॅचला देखील सुरुवात करायची आहे. फक्त 1 धाव दूर आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. मॅच फिनिश. यावेळी विनिंग स्ट्रोक मात्र आपण पाहतोय बॅटर किशोरच्या बॅट मधून येतोय. यावेळी मॅच विजयी होते. टीम केदारेश्वर 11 फडतरवाडी संघ पहिल्या विजयाला गवसणी घालते निनाय देवी चषक 2025 मध्ये. आणि हडलक बॅडलक अर्थातच गायमुखवाडी संघ पहिली एंट्री आहे मित्रांनो तुमची, परंतु तुमचा खेळ जरूर सर्वांना आवडलाय, सर्वांच्या मनावरती राज्य देखील करेल. कारण की पहिल्या एंट्री मध्ये आपण पाहतोय फडतरवाडी संघाचा विचार केला करायला गेलं तर जेव्हापासून स्थापना आहे तेव्हापासून हा संघ खेळ करतोय, परंतु या वर्षामध्ये तुम्ही आलात आणि प्रत्येकाची मनं देखील जिंकलीत. हडलक बॅडलक वेल प्लेड टीम गायमुखवाडी संघ. तसेच तुम्हाला देखील विनंती करेल की लगेचच तुम्ही देखील यायचे सन्मान चिन्हाचा स्वीकार देखील करायचा आहे. तुमचा देखील आम्ही सन्मान करू इच्छितो. खोनोलीकरांच्या माध्यमातून तुमचा देखील आम्ही महत्वाचा मान सन्मान आम्ही इथे करणार आहोत. तुम्ही देखील यायचं आहे. आणि तसेच या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आम्ही घोषित करतोय. अर्थातच अक्षय सावंके ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड विजेता. अक्षय सावंके तू देखील यायचं आहेस जरूर. तुझी देखील चर्चा झाली की तू पुण्यावरतून ही स्पर्धा खेळण्यासाठी दर शनिवार रविवार येत असतोस, प्रॅक्टिस करत असतो. त्याच प्रॅक्टिसचं फळ तुला देखील आज मिळत आहे. मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड विजेता अर्थातच अक्षय सावंके तुम्ही देखील यायचं आहे.